आता काय प्रॉब्लेम? सगळं छान आहे, पण सई इथेच आहे ना. मला भीती वाटते रे तिची, खरंच. तुला घाबरायची काही गरज नाही. हे बघ, मी इथे असताना ना ती तुला काहीही बोलणार नाही. ओंकार, किती करतोस रे तू माझ्यासाठी. आय प्रॉमिस की हळूहळू मी तुझ्या घरच्यांचं सगळ्यांचं मन जिंकेन. आता तुझी फॅमिलीच तर माझी फॅमिली आहे ना. कारण आता जे काही झालंय त्यानंतर मला नाही वाटत पॉप्स परत मला कधी घरात घेतील. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. कोणाचा कॉल आहे? ते माझी ना फ्रेंड आहे, तिला मी जरा माझ्या मॉमची काळजी घ्यायला सांगितली होती. तिचाच फोन येतोय. ठीक आहे, तू फोन घे, मी आहे बॅल्कनीमध्ये. हो हो हो. बाई अंजली, किती वेळ ग फोन उचलायला? हा नाही ग मॉम, तो हिंदोळा होता इथे. म्हणजे तू कुठे आहेस आत्ता? गेस कर. कुठे? दी जहागीरदार मॅन्शन मध्ये मी. म्हणजे तुला घरात घेतलं? हो, आणि फोटोज पण लागलेत माझे वॉलवर. ड्रामाच असा केला ना मी, घ्यावंच लागलं त्यांना मला घरात. आणि सगळ्यात जास्त मजा कोणाची आली माहितीये? सईची. इतके दिवस ती मला हडतूड करत होती ना, पण आज तिलाच आरतीचं ताट घेऊन माझं असं वेलकम करायला लागलं. असा फेस झाला होता ना मॉम तिचा, मला असं वाटत होतं फोटोज काढून फ्रेम करून लावा. यांचा सुद्धा चेहरा बघण्यासारखा झाला होता बरं का. जेव्हा कळलं ना तू आणि ओमी पळून गेले, मटकन खालीच बसले. मला वाटलंच होतं ती सई ना चुगल्या करणारच. सईने नाही ग, सईच्या आईने. त्यांना दुसरं कामच काय, नुसते आपल्या लावालाव्या करायच्या. यांनी अगदी रुद्रावतार धारण केला होता बरं का. पण अंजली इथे काय विचारू नको बाई, मी एकटीनंच तोंड दिले. मॉम, तू आता पॉप्सकडे लक्षच देऊ नको. कोण भाव देतं त्यांना? नाही, त्यांना नको भाव देऊस, पण तिथे आता सई आहे एवढं लक्षात ठेव. तिच्यापासून सांभाळून राहा, नाही तर नेमकी तिच्या कचाट्यात सापडशील. सावध राहा. काय मॉम प्लीज, मला सईपासून सांभाळून राहायची गरज नाही. आता सईला माझ्यापासून सांभाळून राहायची गरज आहे. नुसती बोलाची कडीन बोलाचाच भात, एवढंच करू नका. जे बोलताय ना ते करून दाखवा. सासरी पहिला दिवस आहे ना आज, जरा काम बिम कर, म्हणजे त्यांना वाटेल गो बाई आमची सून गुणाची. कळलं काय? मी काही काम बिम करणार नाही प्लीज. आता मी रिच झाली आहे, रिच, आणि जहागीरदारांची सून आहे. अगं बाई, म्हणूनच सांगते सुरुवातीला जरा घ्यायचं गोळ्यात, त्यांच्या पद्धतीने चालेल. असं तुला वाटत असेल श्वेता. श्वेता म्हणजे मुली करतात ग असं, पण माझं तसं नाही आहे ना. आणि लोकांना वाटत असेल जहागीरदार म्हणजे खूप मोठे, पण असं काही नाही आहे. सगळी माणसं इकडे साधी आहेत, आणि मी नवीन आहे ना. अगं अंजली, का मला तर सगळ्या चालीरीती समजून घ्याव्या लागतील. आणि तुला माहितीये, मी ना या सगळ्याची सुरुवात स्वीट पासून करणार आहे. आज सगळ्यांसाठी स्वीट बनवणार आहे मी. आलं वाटतं कोणी. चालू दे चालू दे चालू दे. आणि या सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये? ओंकार आहे माझ्यासोबत, त्यामुळे जरा धीर आहे ग मला. अच्छा, बरं 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 बरं. चालू दे. अगं श्वेता, तू घरी गेली होतीस ना माझ्या, काळजी घ्या माझ्या मॉमची प्लीज. आणि थँक्यू. बरं चल, मला ना जरा काम आहे, मी तुला फोन करते नंतर. ठेव ठेव. ऑल द बेस्ट. बाय. जुग जुग जियो. अंजली, ओंकार, अरे तू कधी आलास? बरं चल, मी आता खाली जाते, कामाला लागते जरा. अगं आजच काय कामाला लागतेस तू? ओंकार, आज फर्स्ट डे आहे ना माझा,
आणि मी बघितलंय ना मूवीजमध्ये फर्स्ट डेला मुली कुक करतात आणि त्यामुळे सगळे जरा सॅड आहेत रे. मी काहीतरी स्वीट बनवते सगळ्यांसाठी, मग सगळे खुश होते. ठीक आहे. बरं चल, मी लागते कामाला आता. ओंकार, हा, एक प्रॉब्लेम आहे. काय आता काय झालं? मी जर आत्ता डायरेक्टली खाली गेले किचनमध्ये तर कोणी काही बोलणार नाही ना मला. अंजली, ओंकार, मला भीती वाटते रे. हे बघ, काही घाबरण्याची गरज नाहीये. मी आहे ना, मी पण तुझ्या बरोबर येतो. तू? हो, बघूया कोण काय बोलते ते. चल जाऊया आपण खाली. ये अंजली, वेलकम टू आवर किचन. थँक गॉड कोणी नाहीये इकडे. कोणी असतं तरी काय फरक पडला असता. फरक नसता पडला, पण मी जरा नर्वस झाले असते रे. पण कोणी नाहीये ना आता. पटकन मस्त खायला बनव, मग आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. ओके. ओंकार, कळतच नाही, म्हणजे स्वीट बनवायचं मला, पण काय बनवू कळतच नाहीये रे. स्वीट शिरा बनवशील? मला खूप आवडतो शिरा. हा. रव्याचा? हो. ठीक आहे, चालेल चालेल. शिरा मस्त बनव बनव, शिरा बनव. अंजली, तुला कुकिंग येतं ना नक्की? ऑफकोर्स येतं, म्हणजे येतच ना. जमतं मला, म्हणजे थोडं. ओके, फाईन फाईन, म्हणजे थोडं थोडं जमतं, ऑलमोस्ट करते मी. इट्स फाईन, हरकत नाही. मी आहे ना, मी हेल्प करतो तुला. चल. म्हणजे येतं मला थोडं. अंजली, आता हे घर तुझं पण आहे, सो तुला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. शिरा बनवायचा ना आपल्याला, सो लेट स्टार्ट करूया. आधी लागेल आपल्याला कढई. कढई? हा, मी तेच म्हणणार होते. कढई. सापडली. कढई. थांबा. काय आता काय प्रॉब्लेम आहे? नवीन नवरी आहेस ना, लगेच अशी स्वयंपाक